नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय खूप खतरनाक होणार आहे. म्हणजे जो सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत एक दोन, पुण्यातली ही जी व्यक्ती आहे संतोष पंडित म्हणून, त्यांनी व्हिडिओ टाकला होता की माझ्या घरावर जप्ती आली, मला एक दिवसही वेळ नाही दिला. तर काय याच्यातलं सत्य आहे? किंवा वारंवार QR कोड टाकणे, मला भीक द्या, भीक द्या, भीक द्या. आता संतोष पंडित ही एक व्यक्ती काय आहे? यूट्यूबर आहे. ही कुठली समाजसेवक नाही किंवा काही नाही. हा स्वतःचा एक चॅनल चालवण्यासाठी घेतलेला हा एक ट्रॅक आहे. तर चला आपण मेन विषयाकडे जाऊ की ते म्हणले की 40-50 पोलीस आले, बँकेची लोक आली. तर ही काय नेमकी सिस्टीम काय आहे? जप्ती का आली? किंवा त्यांनी अगोदर सांगितलं की हे माझ्या मित्राचं घर आहे, मी त्याला थोडे पैसे दिले होते आणि मुदत मागितली होती मार्चपर्यंत. तर चला मित्रांनो, आज 80% लोक पुण्यात, 80 नाही जास्तच असतील, 20-20, 25-25 वर्षाचं लोन काढून हप्ते भरतात. आता जी लोक बघा, हे काय म्हणले, एक दिवस वेळ नाही दिला, तर ज्या लोकांचे 3 महिन्यापेक्षा जास्त हप्ते थकतात, मग ते हॉटेल असू, तुमचं घर असू, गाडी असू, तर ते NPA मध्ये जाते. म्हणजे काय की नॉन परफॉर्मिंग ॲसेट. तर त्यावेळेस बँक काय घोषणा करते की ही NPA झालेली प्रॉपर्टी आहे. तर मग बँक ऍक्शन काय करते त्याच्या विरुद्ध? तर बँक पहिले काय करते की स्वतः एक लेटर पाठवते, म्हणजे एक साधं नोटीस पाठवते की तुमची थकबाकी 3-4 महिन्याची तेवढी भरून टाका. त्याच्यानंतर बँक काय करते की फोन कॉल्स करते. त्याच्यानंतर बँक काय करते की विनंती करते की बाबा तुमची एवढी एवढी बाकी आहे, तुम्ही भरून टाका. आता हे झाल्यानंतर ह्यात 4-5 महिने जातात. हे झाल्यानंतर एक RBIचा रूल आहे, ज्याला डिमांड नोटीस असं म्हणतात. तर त्या डिमांड नोटीसनुसार 60 दिवसाचा वेळ दिला जातो की तुमची थकबाकी, म्हणतोय मी, लोन नाही, थकबाकी क्लिअर करा. म्हणजे तुमचे 4-5 जे हप्ते राहिलेत ते क्लिअर करा आणि लोन पुढे चालू राहू द्या. हे पण बँक करते. त्याच्यानंतर बँक न्यायालयात खटला चालवते. त्याच्यानंतर सबस्टँडर्ड ॲसेटमध्ये, म्हणजे जी प्रॉपर्टी 12 महिन्यापेक्षा जास्त काळ तिचं थकीत राहिलेले, त्याच्यात ती घोषित करते. आता मग यांना माहिती आहे की यांनी किती दिवस थकवलं, का थकवलं, इतके पोलीस का आले. आता मला सांगा, हे काय ओरडतात? महाराष्ट्र शासन लिहिण्याचा अधिकार आहे का तुम्हाला? पोलीस पाटी लावण्याचा अधिकार आहे का तुम्हाला? टोपी ठेवण्याचा अधिकार आहे का? मग कर्ज बुडवण्याचा अधिकार आहे का तुम्हाला? कर्ज बुडवण्याचा अधिकार आहे का तुम्हाला? इथं काय होतं की एक बघा, मध्यम वर्गातली लोक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या लग्नासाठी बँकेत पैसे ठेवतात, एक 6.5 ते 7% FD करतात. आणि त्या FD ज्या जमा होतात, ती बँक काय करते की गरजू लोकांना, म्हणजे ज्यांना घरं घ्यायचे वगैरे, त्या लोकांना ती डिस्ट्रीब्यूट करते 9% वगैरे. म्हणजे याच्यात ते चालू असतं सगळं. मग आता मला सांगा, ह्यांना हे दुसऱ्याला नियम शिकवणार की हे असं झालं, तुम्ही टोप्या का ठेवता, तुम्ही महाराष्ट्र शासन रजिस्टर्ड आहे का, मग तुम्हाला बँक बुडवण्याचा अधिकार आहे का? जर आपल्याला कर्ज भरायचं नाही तर कर्ज घ्यायचंच नाही. आता पहिली गोष्ट त्यांनी काय सांगितलं होतं की हे मित्रच आहे. तर किती? 15 लाख रुपये थकीत आहे. आता मला सांगा, 15 लाख रुपये जरी समजा आपण धरले, तर 15 लाख कमीत कमी त्याचा हप्ता एक 16 हजाराच्या आसपास येईल. मग 16,000 रुपये आपल्याला भरता येत नाही का? आता तुम्ही युट्यूबला तुमचे 13.5 लाख फॉलोअर्स आहेत, किती व्ह्यू येतात लोकांना माहिती. तुम्ही किती पैसे मिळेल कधी सांगितलं लोकांना? पण उठसूट काय करता तुम्ही, हे माझे 2 QR कोड आहेत, मला भीक द्या. हा तुमचा पर्सनल मॅटर आहे. हे काही तुम्ही लोकांशी दिलेली सेवा नाहीये. आणि बघा, दुसरी गोष्ट की हे जे व्हिडिओ शूटिंग करतात, कॅमेऱ्यामध्ये करतात, लाखो रुपयाचा कॅमेरा एक माणूस शूट करायला, मग याला काय पैसे द्यावे लागत असतील. मग त्याच पैशामध्ये जर तुम्ही हप्ते भरले, लोक 10-10 हजाराचा मोबाईल घेऊनच व्हिडिओ काढतात. पण कुठला युट्यूबर रोजच हे टाकतोय? पण तुम्ही एक युट्यूबर आहात, तुम्ही काही जगाच्या कल्याणासाठी हा उघडलेला नाहीये. तुम्ही स्वतःचा धंदा म्हणून एक हे युट्यूबचं अकाउंट उघडलेलं आहे. युट्यूब तुम्हाला त्याचे पैसे देतं. त्याच्यामुळे तुम्ही वारंवार
की मी हे करतो, मी ते करतो. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगतो. गाडीमध्ये समजा एखाद्याने पोलिसांची टोपी ठेवली. बघा, एखादा बहुरूपी आहे समजा, त्याच्याकडे गाडी आहे. कुठली असेल जुनी 60-70 हजाराची, त्याने जर त्याची टोपी ड्रेस काढून ठेवला तर त्याला विचारणार का तुम्ही? एखादा कलाकार आहे, तो ठेवू शकतो. टोपीचा तुम्ही गाडीत काही ठेवू शकता. टोपीचा तो विषय नाही कुठलाही लिगल. आता दुसरी गोष्ट, पोलीस लिहिण्याचा अधिकार. आता व्हेकल ऍक्ट नुसार पोलीस लिहिण्याचा अधिकार, तर जे पोलीस सर्व्हिसला आहेत ते सुद्धा खाजगी गाडीवरती पोलीस लिहू शकत नाहीत. त्यांनी सांगितलं की माझ्या विनंतीला मान देऊन हे केलं, हे लिगली आहे. जे लोक पोलीस सर्व्हिसमध्ये आहेत, जे टू व्हीलर वापरतात, समजा ट्रॅफिकवाले असतील किंवा कुठलेही असतील, ग्रामीणचे असतील, ते पोलीस लिहू शकतात ऑन ड्युटी. पण ते त्यांच्या खाजगी गाड्यांवरती लिहू शकत नाही. हे व्हेकल ऍक्ट मध्ये लिहिलेलंच आहे. त्याच्यामुळे त्याचा तर काही विषयच नाही. आता यांचं कार्यक्षेत्र कुठं आहे अगोदरचं, की काय, तर एक डेक्कनचा परिसर, भांडारकर रोड, स्वारगेट, इकडे तिकडं, म्हणजे फक्त काय बघायचं की टोपी कोणी ठेवली का, त्याच्यानंतर कोणी महाराष्ट्र शासन लिहिलंय का, कुठं खड्डा पडला का एक तेवढ्यातली तेवढ्यात. अहो, खड्डे कुठं नाहीये. तुम्ही सासवड रोडला जा, मरणाचे खड्डे. तिकडे तुम्ही धानोरीला जा, तिकडे मरणाचे खड्डे, लोकांना चालता येत नाही. खड्डे कुठं नाही. तुम्ही जर कापूरहोळवरून जर काळूबाईला चालला तर 2-2 फुटाचे खड्डे आहेत. खड्डे ह्या समस्या भरपूर आहेत आणि त्या राहणारच आहेत शेवटपर्यंत. काही गोष्टी असतात त्या राहणारच आहेत. आणि मग तुम्ही काय दाखवता, हे 4 टॉपिक: महाराष्ट्र शासन, ती टोपी आणि पोलीस. मग याच्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावरती काय परिणाम झाला का? अहो, सर्वसामान्य माणूस जो कर्ज काढून 20-25 वर्ष फेडतो, तो रोज 7च्या एक्सप्रेसने मुंबईला कामाला जातो भर पावसात. म्हणजे तो 12ही महिने काम करतो. आपण फक्त कॅमेरा घेता आणि येतात, हे बघता ते बघता, लोकांना सांगता. हे तर ऍक्च्युली मला सांगा, एवढे पोलीस येण्याचं कारण काय? ह्यांनी वर्ष 2-3 वर्ष हप्ते थकवले असणार आणि हे खाली करत नसणार. वरून त्यांना सांगितलं असेल, मी हे माझे एवढे फॉलोअर्स आहेत, मी हे करत ते करत. मला सांगा, बँक वेडी आहे का हो? कधी तुम्ही ऐकलं का 40-50 पोलीस आले खाली करायला? एक 10-15 पोलीस होते तिथं, तर ते हे खाली करत नसतील. मग त्यावेळी बँक काय करते, पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घेते. हा रूल्स आहे. जर तुम्ही इमानदारीने हप्ते भरले, तुम्ही जर कर्ज घेतले, तर तुम्हाला द्यायचंय ना. तुम्ही जगाला नियम शिकवता, तुमच्यासाठी नियम लागू होत नाही का? हे मला लोकांना सांगायचंय की लोक जी कमेंटमध्ये, मी वाचले त्या कमेंट, जवळजवळ 2-2.5 हजार कमेंट. कोणी म्हणते 10,000 पाठवले, कोणी म्हणे लाख पाठवले, 200 पाठवले, 500 पाठवले. अहो, पण तुमचं कर्ज किती हे कधी तुम्ही दाखवलं ऑन पेपर लोकांना? तो फ्लॅट कुणाच्या नावावर हे दाखवलं? तो मित्र दाखवला? सगळं अर्धवट. फक्त काय केलं, जप्तीचे 2 व्हिडिओ टाकले, त्याला पण एकाला जवळजवळ 30 लाख व्ह्यू, एकाला 15 लाख व्ह्यू. मग हे कशासाठी? सर्वसामान्य लोकांना भूल थापा देऊन काहीतरी करून दरवेळी यायचं. आता मी 2-3 वेळा पाहिलंच येणार, पण प्रत्येक वेळी यायचं. तुम्ही काय आजारी आहे का? तुम्हाला मदतीची गरज आहे का? अहो, बरेच युट्यूबर आहेत असे जे रोज काम करतात, संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करतात. म्हणजे युट्यूबवरच पोट भरलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही काम धंदाही करू शकता ना. कुठेतरी कामाला राहा, कुठेतरी काम करा. हा युट्यूब हा तुमचा एक धंदा आहे. प्रत्येक वेळेचं माझं काम लोकांना आवडतं, मग मी काय, माझं घर चालतं का, मग हे 2 QR कोडून मला भीक द्या 5,000 रुपये. अहो साहेब, ही बोलण्याची पद्धत नसते. त्याच्यामुळं मित्रांनो, मी हा व्हिडिओ 2 दिवस झाले मी ते व्हिडिओ पाहिले. त्याच्यामुळं कसं असतं, लोकांना अर्धवट माहिती गेल्यानंतर त्यांना समजत नाही की जप्ती का आली, मला 1 दिवसाची मुदत नाही दिली. अहो, तुम्हाला 1-2 वर्षाची मुदत दिली, तुम्हीच खाली नसेल केलं ती. लोकांना सांगा, सत्यता सांगा आणि मग QR कोड पाठवा. किती लोक पैसे पाठवतात ते बघा. पण आतापर्यंत QR कोडला किती पैसे आले तुम्ही सांगितलं लोकांना? म्हणजे ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात. बघा, ज्यांना पैसे पाठवायचे ते पाठवू शकता, पण हे जर प्रत्येक वेळेस होत असेल, आता हा माणूस जगाला नियम दाखवतो ओरडून, ह्या साहेबाची गाडी ह्याला इथं ठेवली, तिने पार्किंग मध्ये, पार्किंग मध्ये. नियम हे सर्वांना सारखेच आहेत साहेब. आपणही एका बँकेचं कर्ज घेतलं असेल किंवा आपल्या मित्रांनी घेतलं असेल, ते गुपित आहे. तुम्ही अजून काहीच स्टेट सगळं असं उघडं करून काहीच दाखवलं ना ऑन पेपर, की बाबा हा मी माझ्या नावावर आहे किंवा हा आमचा करार झालेला आहे, हे असते ते तसे. तुम्ही काही दाखवा. तुम्ही फक्त सांगितलं की माझ्या घरावर जप्ती आली, लोक भावनिक झाले. पण लक्षात घ्या, तुमचं कार्यक्षेत्र किती आहे.
त्याच्यामुळं तुम्ही वैयक्तिक तुमचे पर्सनल प्रॉब्लेम हे लोकांवरती फेकू नका आणि त्यांना म्हणू नका मला भीक घाला भीक घाला भीक घाला. हे तुम्ही इनडायरेक्ट मागताच आहे, म्हणायची गरजच नाही. त्याच्यामुळे तमाम लोकांना माझी विनंती आहे, कुठल्याही घटनेची सत्यता पडताळल्याशिवाय कुणीही म्हणजे कुणी असो, कुणीही QR कोड टाको, कुणीही म्हणतोय मी देशातून आपल्या कुणीही QR कोड टाको, सत्यता पाहिल्याशिवाय किंवा आणखी काही व्हिडिओ सर्च केल्याशिवाय कुणीही कुणाला काही करू नये. कारण त्याच्यामध्ये असले मी माझ्या बाळाला खायला 100 रुपयाचं रोज नेतो तर मी 200 रुपये पाठवतोय. मी काय 2 दिवस खायला नेणार नाही. एकाने पाठवलं की मी मेसमध्ये आज जेवणार नाही 100 रुपये पाठवतो. एकाने सांगितलं मी हमाली करतो मी 40 रुपये पाठवतो. म्हणजे बऱ्याच लोकांचे मी कमेंट वाचले आणि मला वाईट वाटलं या गोष्टीचं. म्हणून म्हणलं आज ह्या माणसाची पोल खोल हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे की ऍक्च्युली काय परिस्थिती आहे. तुम्ही थोडासा विचार करा, भावनेच्या आहारी जाऊन विचार करू नका कुठल्याही गोष्टीचा. कारण प्रत्येक माणूस हा स्वार्थाने बरबटलेला आहे, फक्त स्वार्थाने बरबटलेला आहे. कुणी असू द्या जगात, मी असू द्या, जग असू द्या, कुणी असू द्या, प्रत्येकाला त्याचा स्वार्थ कळतो. त्याच्यामुळं मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये लिहा. बऱ्याच लोकांचे डोळे उघडतील अशी माझी आशा आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.